मोबाईल एआयचा गैरवापर उघड. भरती परीक्षेत कॉपी करणारा परीक्षार्थी अटकेत. प्रश्नपत्रिकेचे फोटो, एआयवर उत्तरे. धुळ्यातील भरती परीक्षेत मोठा गैरप्रकार उघड. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत गैरवापराचे प्रकारही वाढत असल्याचं धक्कादायक उदाहरण धुळ्यात समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित लिपिक, शिपाई आणि वाहन चालक पदांच्या भरती परीक्षेसंदर्भात दरम्यान एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी करणाऱ्या एका परीक्षार्थीला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही घटना जिजामाता हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर उघडकीस आली. नाझीर अली तबस्सुम सय्यद असं अटक करण्यात आलेल्या परीक्षार्थीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते एआय साधनावर अपलोड केले आणि त्यातून मिळणारी उत्तरे वापरून परीक्षा सोडवण्याचा प्रयत्न केला. परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली दिसल्याने पर्यवेक्षकांनी तात्काळ त्याची तपासणी केली. झडती दरम्यान मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आणि एआयवरून मिळवलेली उत्तरे आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि संबंधित परीक्षार्थीला ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) तसेच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून मोबाईल फोन आणि उत्तरपत्रिका जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सहाय्यक अधीक्षक विजय श्रीपाद भट यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलं आहे. प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज धुळे. धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 191/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4) फसवणूक, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा सन 2024 चे कलम 3(1) सह 7/11 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये 26/4/2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयामार्फत लिपिक, शिपाई, वाहन चालक अशा विविध पदाच्या भरतीसाठी परीक्षा धुळे शहरात आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी एक केंद्र जिजामाता हायस्कूल धुळे या ठिकाणी 21 नंबर रूम मध्ये एक उमेदवार हा मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडवत आहे असे तेथील सुपरवायझर परीक्षेचे निरीक्षक यांना लक्षात आलं. त्यांनी जवळ जाऊन बघितलं असता हा उमेदवार मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका अपलोड करून एआयच्या माध्यमातून तो उत्तर शोधत होता असं लक्षात आल्यामुळे त्याचा पेपर आणि मोबाईल ताब्यात घेऊन त्याप्रमाणे श्री विजय श्रीपाद भट, सहाय्यक अधीक्षक धुळे कोर्ट यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असून सदर बाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.